नवऱ्याचा मार खावा लागला तरी चालेल, परंतु या 4 लोकांकडून कधीही मदत मागू नका. नमस्कार मित्रांनो, आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आहे, ज्यामध्ये आज आपण स्त्रीसाठी सांगणार आहोत की तुमचा पती तुम्हाला मारत असेल तर मार खा, पण या 4 लोकांकडून कधीही मदत मागू नका. मित्रांनो, हे 4 लोक कोण आहेत? चला, एका कथेद्वारे मी तुम्हाला सांगते. फक्त तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ संपेपर्यंत आमच्यासोबत राहा आणि ही कथा लक्षपूर्वक ऐका. मित्रांनो, एक वेळेची गोष्ट आहे. एका राजाच्या राजवाड्यात एक कबूतर आणि कबुतरीचा जोडा राहत होता. कबूतर आणि कबुतरी त्या राजवाड्यातील एका भिंतीच्या रिकाम्या जागेत मोठ्या प्रेमाने राहत असत. एके रात्री कबुतरी तिच्या पती कबुतराला विचारू लागली, हे स्वामी, माझ्या मनात एक प्रश्न आहे, एक शंका आहे, जी मी तुम्हाला विचारू इच्छिते. कबूतर म्हणतो, बोल प्रिये, काय आहे? तेव्हा कबुतरी विचारते, हे स्वामी, मला हे जाणून घ्यायचं आहे की स्त्रीने कोणकोणत्या लोकांकडून मदत मागू नये. जेव्हा कधी अडचण येईल, कोणकोणत्या लोकांकडून मदत मागू नये, कोणाकडून मागावी, हाच माझा प्रश्न आहे. हे प्राणनाथ, कृपा करून माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्याल का? मित्रांनो, कबूतर म्हणतो, हे प्रिये, तुम्ही आम्हाला जो प्रश्न विचारला आहे तो स्त्री जातीसाठी खूपच कल्याणकारी आणि उपयुक्त आहे. चला, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुम्हाला एक कथा सांगतो. आशा आहे या कथेद्वारेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. फक्त तुमच्याजवळ एकच विनंती आहे की तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका. कबुतरी म्हणते, हे प्राणनाथ, तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा. मी वचन देते की तुमची कथा खूपच लक्षपूर्वक ऐकेन. मित्रांनो, कबूतर कथा सांगायला सुरुवात करतो आणि म्हणतो, हे प्रिये, एक वेळेची गोष्ट आहे. एका नगरात एक खूपच गरीब माणूस त्याच्या पत्नीसोबत राहत होता. त्या नगरात तो छोटा मोठा व्यवसाय करत होता, पण त्याचं योग्य पद्धतीने उदरनिर्वाह होत नव्हतं. कधी ना कधी काहीतरी समस्या असायचीच. त्याची पत्नी खूपच बुद्धिमान आणि सुंदर होती, एवढी सुंदर की जणू स्वर्गातील अप्सरा. जेव्हा पैशाची चणचण आणि दुःख झेलत झेलत बरेच दिवस गेले, तेव्हा एके दिवशी त्या गरीब माणसाची पत्नी त्याला म्हणते, स्वामी, या धंद्यात, या नगरात काम चालणार नाही. अशा पद्धतीने आता पुढे काही होणार नाही. तुम्ही कुठेतरी मोठ्या शहरात जा आणि तुमचा व्यवसाय वाढवा, तुमचा धंदा वाढवा, जेणेकरून आपलं आयुष्य व्यवस्थित चालेल. मित्रांनो, तो गरीब माणूस त्याच्या पत्नीचं प्रत्येक म्हणणं ऐकत असे, कारण त्याची पत्नी खूपच बुद्धिमान होती. तेव्हा त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं, प्रिये, तू योग्य बोलत आहेस. मी उद्या शहरात जातो आणि तिथंच माझा व्यवसाय सुरू करतो. प्रभूची कृपा असेल तर आपले चांगले दिवस येतील. मित्रांनो, पत्नीला असे सांगितल्यावर तो गरीब माणूस त्याच्या एका मित्राकडे जातो. त्याचा एक खूपच जिवलग मित्र होता. त्याच्याकडे जातो आणि म्हणतो, मित्रा, उद्या मी शहरात दुर्व्यापार करण्यासाठी जात आहे आणि माझ्या पत्नीची जबाबदारी तुला सोपवून जात आहे. ध्यानात ठेव, माझ्या पत्नीला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये. खरं तर मी गरजेच्या सगळ्या वस्तूंची व्यवस्था करून ठेवली आहे. खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी घरात ठेवल्या आहेत. तरीही जर घरी काही तंगाई झाली तर तू माझ्या पत्नीची मदत कर, आणि जेव्हा मी परत येईन तेव्हा तुझा जेवढाही खर्च होईल ते सगळं मी देईन. मित्रा, मी माझ्या पत्नीची जबाबदारी तुझ्याकडेच सोपवून जात आहे, कारण माझी पत्नी घरी एकटी आहे. त्यामुळे माझ्या पत्नीची विशेष काळजी घे. मित्रांनो, त्या गरीब व्यक्तीचा तो मित्र म्हणतो, अरे मित्रा, तू कशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहेस? तुझी पत्नी म्हणजे आमची वहिनी आहे आणि मी तुझ्या पत्नीची नीट काळजी घेणार. कुठल्याही प्रकारे तुझ्या पत्नीला त्रास होऊ देणार नाही. तू निर्धास्तपणे तुझा व्यापार करण्यासाठी शहरात जा. तू कुठल्याही प्रकारची चिंता करू नको. मित्रांनो, तो गरीब व्यक्ती त्याच्या मित्राकडून याच अपेक्षा करत होता. त्याला माहिती होतं की त्याचा मित्र मैत्री योग्य पद्धतीने निभावेल. त्यानंतर तो घरी परत येतो आणि सगळी गोष्ट पत्नीला समजावून सांगतो की जर तुला कुठलीही अडचण आली तर मी माझ्या मित्राला सांगून ठेवलं आहे. तुला कुठलीही समस्या होणार नाही. रात्र होते तेव्हा तो पत्नीबरोबर झोपतो
आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा दिनचर्येची कामं उरकून पत्नीला सांगतो, आता आमच्यासाठी काही खाण्याचं सामान तयार करून दे, जेणेकरून पुढे भूक लागली तर आम्ही कुठेतरी खाऊ. मित्रांनो, पत्नी स्वयंपाक करते आणि पतीला जेवण खाऊ घालते आणि थोडं जेवण पॅक करून देते. पत्नीची आज्ञा घेऊन तो गरीब माणूस व्यापार करण्यासाठी शहरात निघून जातो. इकडे मित्रांनो, जो त्याचा जिवलग मित्र होता त्याने आता गरीब माणसाच्या घरी ये-जा सुरू केली आणि मित्राच्या पत्नीला प्रत्येक प्रकारे दिलासा देऊ लागला. तुम्ही कोणत्याच गोष्टीची चिंता करू नका, मी आहे ना, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही, कारण तुम्ही आमच्या खूपच जिवलग मित्राची पत्नी आहात. अशा प्रकारे तो रोज येत असे आणि मित्राच्या पत्नीशी जवळीक साधायचा प्रयत्न करत असे. पण ती पतिव्रता स्त्री जी दिसायला खूप सुंदर होती, तिला हे माहीत नव्हतं की तिच्या पतीचा मित्र भ्रष्ट आहे आणि तिला तो वाईट नजरेने पाहत आहे. अशा प्रकारे काही दिवस गेले. एके दिवशी त्या गरीब माणसाचा मित्र त्याच्या मित्राच्या पत्नीला म्हणू लागला, तुम्हाला ईश्वराने खूपच फुरसतीने बनवलं आहे. तुमच्याशिवाय आम्हाला कोणीही सुंदर दिसत नाही. मी तुमच्यावर पूर्णपणे मोहित झालो आहे आणि मी इच्छितो की जसे तुम्ही तुमच्या पतीसोबत रात्री झोपता आणि रात्र घालवता, तसेच तुम्ही आमच्यासोबतही रात्री शयन करा. मित्रांनो, जेव्हा त्या गरीब माणसाच्या पत्नीने हे ऐकलं की माझ्या नवऱ्याच्या मित्राने काय बोललं, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिला खूप राग आला आणि ती म्हणाली, खबरदार, जर पुन्हा आमच्या घरी पाऊल टाकलं तर आमच्यापेक्षा वाईट कोणी नसेल. तुझी इतकी हिंमत! अरे, मी तुझ्या मित्राची पत्नी आहे आणि तू आम्हाला वाईट नजरेने पाहत आहेस, आमच्यासोबत दुर्विचार करायचा प्रयत्न करत आहेस. जर पुन्हा आमच्या घरी आलास तर हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. मित्रांनो, त्या गरीब माणसाच्या मित्राच्या अहंकाराला खूप मोठा धक्का बसला आणि तो लगेचच त्याच्या घरी निघून गेला. इकडे मित्रांनो, काही काळानंतर जेव्हा तो गरीब व्यक्ती घरी परततो तेव्हा त्याची पत्नी त्याचा खूपच आनंदाने स्वागत करते, आदर करते. इकडे तो माणूस त्याच्या पत्नीला म्हणतो की तू भोजन तयार कर, तोपर्यंत मी माझ्या मित्राला भेटून येतो. त्या स्त्रीचा पती त्याच्या मित्राकडे जातो. मित्र त्याचा खूप आदर करतो, त्याला बसवतो आणि त्यानंतर त्याच्या पत्नीबद्दल दोषारोप लावायला सुरुवात करतो आणि म्हणतो, अरे मित्रा, तू व्यापार करण्यासाठी शहरात काय गेला? तुझी पत्नी तर खूपच पापी आहे. ती खूपच दुष्टा बाई आहे, भ्रष्ट आहे, चारित्र्यहीन आहे. अरे, तुझ्या जाण्यानंतर जेव्हा मी तुझ्या घरी जायचो तुझ्या पत्नीच्या काहीतरी समस्येचं समाधान करण्यासाठी, तेव्हा तुझी पत्नी असं म्हणायची की माझ्यासोबत रात्री झोपा, माझ्यासोबत एकाच बिछाण्यावर रात्र घालवा. आणि जेव्हा मी असं करण्यास नकार दिला तेव्हा तुझ्या पत्नीने मला घरातून बेइज्जत करून हाकलून दिलं. अरे मित्रा, मला काय माहीत होतं की जशी तुझी पत्नी सुंदर आहे तसेच तिचं चारित्र्य खूपच घाण आहे. मित्रांनो, त्याच्या पत्नीबद्दल दोषारोप करताना जेव्हा तो गरीब व्यक्ती त्याच्या मित्राचे हे शब्द ऐकतो तेव्हा त्याला खूपच राग येतो. त्याने त्याच्या मित्राला काहीही सांगितले नाही. जेव्हा संध्याकाळ होते आणि तो घरी येतो तेव्हा त्याची पत्नी जेवण घेऊन येते. तो जेवण करतो पण त्याच्या पत्नीशी नीटसनीट बोलत नाही आणि जेवण केल्यानंतर तो त्याच्या बिछाण्यावर झोपायला जातो. त्याची पत्नी खूपच बुद्धिमान होती. तिला हे समजलं की त्यांच्या मित्राने नक्कीच काहीतरी चुकीचं सांगितलं आहे, पण तिने विचारलं नाही की तुमच्या मित्राने माझ्याबद्दल काय सांगितलं आहे. ती तिच्या पतीच्या पायांची मालिश करते आणि त्याच्यासोबत झोपते. दुसरा दिवस उजाडतो, पण पतीने तिच्यासोबत बोलणं बंदच केलं होतं. परंतु ती स्त्री नवऱ्याला विचारत नाही की तुम्ही माझ्याशी का बोलत नाही. एके रात्री पत्नी विचारते, तुम्ही सध्या खूप बदललेले दिसत आहात, तुम्ही आता नीटसनीट बोलत नाही, इतके दिवस झाले, काय झालं आहे? तेव्हा मित्रांनो, त्या गरीब व्यक्तीला इतका राग येतो की त्याने एक लाठी उचलली आणि तिची इतकी पिटाई केली, इतका तिला मार दिला की त्याची पत्नी बेशुद्ध होते. त्याने तिला मारलं कारण तो विचार करत होता, मी हिला मारून टाकीन. जेव्हा ती बेशुद्ध झाली तेव्हा त्याला वाटलं की त्याची बायको मरून गेली आहे आणि मग तो त्याच रात्री तिथून पळून जातो.
इकडे मित्रांनो, त्याची पत्नी मेली नव्हती. काही वेळानंतर जेव्हा तिला शुद्ध येते, ती विवत उठते आणि त्या भयानक अंधाऱ्या रात्री घरातून निघते. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा ओघ येत होता. ती विवत नगराबाहेर जाते. एक मंदिर असतं आणि त्याच मंदिरात जाऊन ती मूर्तीसमोर बसते. ते दुर्गा मातेचे मंदिर असते आणि ती दुर्गा मातेच्या समोर रडू लागते आणि म्हणते, हे माता, ही माझ्या कोणत्या कर्मांची शिक्षा आहे? तुम्ही आमची कोणती परीक्षा घेत आहात? आज आमच्या पतीने आम्हाला इतकं मारलं. त्यांनी तर असं विचार करूनच मारलं होतं की आज मला संपवतील, पण मी आज वाचले. आम्हाला आमच्या कोणत्या कर्मांची शिक्षा मिळत आहे? अशा प्रकारे ती स्त्री रडत होती आणि विवत होती. मित्रांनो, त्याच रात्री त्याच वेळेस एक सज्जन माणूस, जो एक शेठ होता, तो त्याच्या नोकरांसोबत तिथून जात असतो. जेव्हा त्याच्या कानात एका स्त्रीच्या विवळण्याचा आवाज येतो, तेव्हा तो त्याच्या नोकरांना सांगतो, जाऊन बघा, त्या मंदिरात कोणी विवत आहे का? कोणी संकटात आहे का? नोकर धावत जातात, बघतात की एक स्त्री देवीच्या मूर्तीसमोर रडत आहे. ते येऊन शेठजींना सांगतात, एक स्त्री रडत आहे आणि ती खूप त्रासात दिसते. तेव्हा शेठ मंदिरात जातो आणि त्या स्त्रीला विचारतो, हे तुमचं असे हाल कोणी केले आहे? मित्रांनो, तो म्हणतो, तुम्हाला माझ्याकडून कोणताही त्रास होणार नाही. सध्या तुम्हाला उपचारांची गरज आहे. जर तुम्हाला उपचार मिळाले नाहीत तर तुम्ही मरू शकता. त्यामुळे तुमच्याबद्दल जे काही मला समजून घ्यायचं आहे ते मी नंतर विचारतो. आधी तुमचा उपचार करणे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तो सज्जन व्यक्ती जो शेठ होता, तो त्या स्त्रीला घेऊन जातो आणि तिचा उपचार करतो. काही दिवसांनंतर जेव्हा ती पूर्णपणे बरी होते, स्वस्थ होते, तेव्हा शेठ त्या स्त्रीला विचारतो, आता सांगा, तुमचं हे हाल कोणी केलं? तुमच्या शरीराची दुर्दशा कोणी केली आहे? तुम्ही कुठल्या गावाची रहिवासी आहात? तुम्ही कोण आहात? मित्रांनो, तेव्हा ती स्त्री आपली सर्व कहाणी सांगते. तिची कहाणी ऐकून आणि तिच्या वेदना समजून घेतल्यावर शेठला खूपच वाईट वाटतं. शेठ दुःखी होतो आणि म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि जर इथेच राहायचं असेल तर तुम्ही आमच्या घरी राहू शकता. मित्रांनो, त्या शेठला एक छोटंसं मुलं होतं. शेठची पत्नीही मेली होती. त्या गरीब माणसाच्या पत्नीने म्हटलं, भाऊ, आता मी कुठं जाणार? माझ्या पतीने मला मारून पळ काढला आहे. मी कोणाच्या आधारावर राहू? या जगात आता माझं कोणीही नाही. मी तुमच्या घरीच राहू इच्छिते. मित्रांनो, तेव्हा सज्जन व्यक्ती म्हणतो, ठीक आहे, जर तुम्हाला आमच्या घरी राहायचं असेल तर हे आमचं छोटंसं मुलं आहे. आमची पत्नी मेली आहे आणि त्यामुळे तुम्ही या मुलाचे पालन पोषण करा, याचं संगोपन करा. हीच तुमची जबाबदारी आहे आणि हाच तुमचा काम आहे. तुम्हाला आमच्या घरी कोणतीही अडचण होणार नाही. मित्रांनो, मग ती स्त्री आनंदाने शेठच्या घरी राहू लागते आणि त्याच्या मुलाची चांगली काळजी घेऊ लागते. असेच काही दिवस निघून जातात. मित्रांनो, सज्जन व्यक्तीचा जो नोकर होता, तो त्या स्त्रीवर मोहित झाला होता. कारण ती स्त्री खूप सुंदर होती. त्याला तिच्यावर खूप प्रेम झालं होतं आणि त्याला तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करायचं होतं. एके दिवशी त्या नोकराने जाऊन त्या स्त्रीला म्हटलं, पहा, जर तुम्हाला या घरात राहायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल. स्त्रीने विचारलं, सांगा भाऊ, काय करावं लागेल? तेव्हा नोकर म्हणतो, तुला रोज रात्री आमच्यासोबत बिछाण्यावर झोपावं लागेल. ती स्त्री म्हणते, तुम्ही जरी आमच्या सुंदरतेवर मोहित झाला असाल तरी तुम्ही जे विचार करत आहात तसं कधीच होणार नाही. कारण मी पतिव्रता आहे. जे काही तुम्ही विचार करताय ते मी फक्त माझ्या पतीसोबतच करू शकते. अन्यथा या जगात असा कोणताही पुरुष नाही जो आमच्या शरीराला स्पर्श करू शकेल. मित्रांनो, ती स्त्री जेव्हा स्पष्टपणे नकार देते तेव्हा तो नोकर म्हणतो, जर तुम्ही आमचं म्हणणं ऐकलं नाही तर आम्ही तुम्हाला या नगरात बदनाम करू. त्या स्त्रीने उत्तर दिलं, तुमच्या मनात जे काही येतं ते करा, पण तुम्ही विचार करताय ते काहीही होणार नाही. मित्रांनो, दुःखी होऊन तो नोकर परत निघून जातो. एक संध्याकाळची गोष्ट आहे. अंधार झाला होता. ती स्त्री शेठच्या छोट्या मुलाला मांडीवर खेळवत होती.
इकडे कामवासनेने पीडित होऊन तो नोकर हातात तलवार घेऊन येतो आणि त्या स्त्रीच्या मांडीवरचं मुलं उचलतो आणि त्याच्या मानेवर तलवार चालवतो। हे पाहून ती स्त्री घाबरते। तो नोकर शेठजींकडे जातो आणि म्हणतो, शेठजी, मला आधीच वाटत होतं की ही स्त्री विपत्तीने ग्रासलेली नाही। ती एक डायन आहे, एक पापी स्त्री आहे। पाहिलत ना, आज तिने तुमच्या लहान मुलाचा खून केलाच। तिने तुमच्या मुलाला मारलं आहे। मित्रांनो, शेठ जेव्हा हे ऐकतो तेव्हा तो घाबरून धावत जातो। जाऊन पाहतो तर मुलाचं डोकं वेगळं पडलेलं असतं आणि त्याचं शरीर वेगळं पडलेलं असतं। रागाने शेठ त्या स्त्रीला विचारू लागतो, सांगा, मी तुमची एवढी मोठी मदत केली आणि तुम्ही आमच्याच मुलाचा खून केला। तुम्ही आमच्याशी असं का केलं? मी तुम्हाला अशी कोणती हानी पोहोचवली आहे? तुम्हाला अशी कोणती वेदना दिली आहे ज्यामुळे तुम्ही आमच्या मुलाचा खून करून बदला घेतला आहे? मित्रांनो, ती स्त्री खूपच रडत होती आणि स्वतःची बाजू स्पष्ट करत नव्हती। तिने फक्त एवढंच म्हटलं, शेठजी, आमचा दोष नाही। पण त्या शेठने त्याच्या नोकराच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्या स्त्रीवर विश्वास ठेवला नाही। त्याने हेही विचारलं नाही की खरं काय झालं आहे। त्याने लगेचच म्हटलं, आता तुमच्यासाठी आमच्या घरात कोणतीही जागा नाही। तुम्ही आजच रात्री आमच्या घरातून निघून जा। मित्रांनो, शेठने 10 सोन्याच्या मोहरा दिल्या आणि म्हटलं, हे घ्या, पुढे तुम्हाला याचा उपयोग होईल। लगेचच सोन्याच्या मोहरा देऊन त्या स्त्रीला शेठजींनी त्याच्या घरातून बाहेर काढून दिलं। ती स्त्री रडत ओरडत त्या नगरातून बाहेर पडली। चालता चालता पुढे एक जंगल पडलं आणि ती त्या जंगलात पोहोचते तर तिला काय दिसतं? तिला दिसलं की एक व्यापारी आहे ज्याला काही दरोडेखोर मारत आहेत। दरोडेखोरांचा सरदार तिथंच बसलेला आहे आणि व्यापाऱ्याची मारहाण चालू आहे। व्यापारी जोरात ओरडत होता, म्हणत होता, कृपया मला मारू नका। इकडे मित्रांनो, त्या स्त्रीने जेव्हा व्यापाऱ्याचं दुःख पाहिलं आणि त्याला मारताना पाहिलं तेव्हा ती त्या दरोडेखोरांकडे जाते आणि म्हणते, मी तुम्हाला 10 सोन्याच्या मोहरा देईन, पण तुम्ही या व्यापाऱ्याला सोडा। दरोडेखोरांनी त्याच्या सरदाराकडे जाऊन म्हटलं, ही स्त्री 10 सोन्याच्या मोहरा द्यायला तयार आहे आणि हा व्यापारी सोडवायचं म्हणते। सरदार म्हणाला, ठीक आहे, तुम्ही आम्हाला त्या 10 मोहरा द्या आणि मी तुम्हाला वचन देतो की मी या व्यापाऱ्याला सोडून देईन। तर मित्रांनो, पतिव्रता स्त्री जी गरीब माणसाची पत्नी होती, तिने 10 सोन्याच्या मोहरा त्या दरोडेखोराच्या सरदाराला दिल्या आणि त्या व्यापाऱ्याला सोडवलं। व्यापारी त्या स्त्रीचे खूप आभार मानू लागतो आणि म्हणतो, मी तुमचं हे उपकार कसं फेडू शकतो? तुम्ही कुठल्या गावची आहात आणि इतक्या रात्री इथे कशी आलीत? तेव्हा ती स्त्री तिची सर्व कहाणी सांगते। तेव्हा व्यापारी म्हणतो, तुम्ही काळजी करू नका। जसं तुम्ही माझं जीवन वाचवलं आहे, दरोडेखोरांपासून माझं रक्षण केलं आहे, तसंच मीही तुम्हाला वचन देतो की तुमचं या जगात कोणीही नसेल तर मी आहे। मी तुमचा भाऊ आहे आणि मी तुमचं संपूर्ण जीवनभर रक्षण करीन। तुम्ही मला तुमचा भाऊ समजा आणि माझ्या घरी चला। मित्रांनो, विपत्तीने ग्रास ती स्त्री त्या व्यापाऱ्यावर विश्वास ठेवते आणि त्या व्यापाऱ्यासोबत निघते। चालता चालता पुढे एक नदी येते आणि त्या नदीवर एक होडी असते। होडीत काही प्रवासी बसलेले असतात। व्यापारी आणि ती स्त्री जाऊन त्याच होडीत बसतात। इकडे मित्रांनो, होडीत असलेले बाकीचे प्रवासी त्या सुंदर स्त्रीकडे एकटक पाहू लागतात। मित्रांनो, कारण ती खूप सुंदर होती। त्या स्त्रीने पाहिलं की लोक तिला एकटक पाहत आहेत। कोणी तिच्या सौंदर्यावर चुकीची नजर टाकू नये म्हणून ती होडीत एका कोपऱ्यात जाऊन बसली। इकडे एक मोठा व्यापारी तिच्या सौंदर्यावर मोहित झाला होता। त्याने त्या छोट्या व्यापाऱ्याला विचारलं, सांगा, ही तुमची कोण लागते? तेव्हा व्यापारी म्हणतो, भाऊ, ही आमची प्रेयसी आहे। मोठा व्यापारी म्हणू लागला, तुम्ही तिला विकायला इच्छुक आहात का? तेव्हा व्यापारी म्हणतो, अरे नाही, प्रेयसी कोणी विकतो का? मग मोठ्या व्यापाऱ्याने त्याच्या झोळीतून 50 सोन्याच्या मोहरा काढल्या। 50 सोन्याच्या मोहरा दाखवत तो म्हणाला, जर तुम्ही तुमची ही प्रेयसी आम्हाला विकली तर या 50 सोन्याच्या मोहरा मी तुम्हाला देईन। मित्रांनो, छोटा व्यापारी ज्याने भाऊ बनून त्या स्त्रीचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं, तो लालचात अडकला
त्याने म्हटलं, ठीक आहे, द्या या 50 सोन्याच्या मोहरा आम्हाला. मी इथून जातो आणि आमची ही प्रेयसी तुम्ही घेऊन जा. 50 सोन्याच्या मोहरा मोठा व्यापारी त्या छोट्या व्यापाऱ्याला देतो आणि त्या मोहरा घेऊन व्यापारी तिथून शांतपणे होडी सोडून निघून जातो. इकडे काही वेळानंतर नावाड्याने होडी सोडली. होडी चालू लागली तेव्हा मोठा व्यापारी त्या स्त्रीजवळ येतो आणि म्हणू लागतो, चल आता माझ्यासोबत, तू आता माझी गुलाम आहेस आणि आता तू माझ्यासोबत चल, माझ्याजवळ बस. स्त्री म्हणू लागली, तुमची गुलाम? अरे, मी तुमची गुलाम कशी होऊ शकते आणि तुमच्यासोबत कशी जाऊ शकते? तेव्हा मोठा व्यापारी म्हणाला, तुमचा जो प्रियकर होता त्याने 50 मोहरांमध्ये तुम्हाला विकलं आहे. स्त्री म्हणाली, माझा कोणीही प्रियकर नाही. तेव्हा त्या मोठ्या व्यापाऱ्याने विचारलं, तो व्यापारी कोण होता तुमचा? तेव्हा स्त्री म्हणाली, मी त्याला माझा भाऊ समजत होते, ज्याने आमचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं, ज्याचे मी डाकूंपासून प्राण वाचवले होते. मोठा व्यापारी म्हणू लागला, नाही, तो तुझा भाऊ असू शकत नाही. तो तुझा प्रियकर होता. त्याने सांगितलं होतं की तू त्याची प्रेयसी आहेस आणि म्हणून त्याने माझ्याकडून 50 मोहरा घेऊन तुला विकलं आहे. आजपासून तू आमची गुलाम आहेस. स्त्री म्हणू लागली, नाही, असं होऊ शकत नाही. तुम्ही खोटं बोलत आहात. मित्रांनो, तेव्हा मोठा व्यापारी म्हणू लागला, जर तुला विश्वास नाही तर या नावेत जेवढे लोक आहेत त्यांना विचार. लोकांनी सर्वांनीच सांगितलं की मोठा व्यापारी बरोबर बोलतो आहे. तुझ्या त्या प्रियकराने आमच्यासमोर 50 मोहरा घेतल्या आणि तुला विकलं आहे. मित्रांनो, हे ऐकून त्या पतिव्रता स्त्रीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने पुन्हा देवाचा धावा केला आणि म्हणाली, हे प्रभू, आता तुझ्याशिवाय आमच्या धर्माचं रक्षण कोणीही करू शकत नाही. मी किती वेळापर्यंत माझ्या धर्माचं रक्षण करू? जिथे जाते तिथे सगळे आमच्या सौंदर्याकडे पाहून आमच्या धर्माला लुटायला तयार होतात. आमच्या पतिव्रता धर्माला नष्ट करायला उतावळे होतात. हे प्रभू, आज आम्हाला या राक्षसापासून वाचव. तुझ्याशिवाय आम्हाला कोणी वाचवू शकत नाही. नाहीतर आज आमचा पतिव्रता धर्म भ्रष्ट होईल, नष्ट होईल. मित्रांनो, तिने जेव्हा देवाला ही विनंती केली तेव्हा तिची प्रार्थना देवाने ऐकली. काय होतं की एक अशी पाण्याची लाट येते आणि त्याच पाण्याच्या लाटेत ती होडी उलटली आणि बुडाली. सगळे लोक बुडायला लागले. मित्रांनो, जेव्हा होडी उलटत होती तेव्हा एक राजा तिथे शिकारीसाठी आला होता. त्याने होडी उलटताना पाहिली तेव्हा त्याने त्याच्या सैनिकांना आदेश दिला की ही होडी उलटली आहे, या होडीत बुडणाऱ्या लोकांना वाचवा. सैनिकांनी त्या पाण्यात उड्या मारल्या पण कोणी सापडत नाही. फक्त ती स्त्री सापडते. सैनिक त्या स्त्रीला बाहेर काढतात. राजा त्या स्त्रीला घेऊन त्याच्या घरी येतो आणि तिला विचारतो, तुम्ही या होडीत कशा आलात? तुम्ही खूप दुःखी दिसत आहात. काय झालं? तुम्ही कोण आहात? मित्रांनो, ती स्त्री तिची संपूर्ण कहाणी सांगते आणि म्हणते की अशा प्रकारे आम्हाला एका व्यापाऱ्याने विकलं आहे. मी देवाला प्रार्थना केली की आज आमच्या धर्माचं रक्षण कर. मग देवाने आमची विनंती ऐकली आणि ती होडी उलटली आणि त्यात कोणीच वाचलं नाही. फक्त मी एकटीच वाचले. मित्रांनो, त्या राजाने म्हटलं, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. आजपासून तुम्ही आमच्याकडे राहा. मित्रांनो, राजा देखील तिच्या सौंदर्यावर मोहित झाला होता. त्याने म्हटलं, मी तुला पत्नी बनवू इच्छितो. तेव्हा स्त्री म्हणाली, राजा साहेब, असं होऊ शकत नाही. मी एक पतिव्रता स्त्री आहे आणि आमचा पती मला सोडून मारून गेला आहे. त्यामुळे असं होऊ शकत नाही की मी कोणाशी दुसरं लग्न करीन. जेव्हा परमेश्वराने माझ्या धर्माचं रक्षण केलं तेव्हा तुम्ही देखील आमच्या धर्माचं रक्षण करा. तुम्ही एक राजा आहात आणि राजाचं कर्तव्य असतं की त्याच्या धर्माचं रक्षण करावं, दुसऱ्याच्या धर्माचं रक्षण करावं आणि ज्याचं कोणी नाही त्याला मदत करावी. मित्रांनो, राजाने म्हटलं, ठीक आहे, मी तुम्हाला वचन देतो. आजपासून तुम्हाला आमच्याकडे कोणतंही दुःख होणार नाही. मित्रांनो, नंतर राजाने त्या स्त्रीला एक महाल दिला आणि ती स्त्री त्याच महालात राहू लागली. मित्रांनो, जेव्हापासून ती स्त्री त्या राजाच्या घरी आली होती तेव्हापासून राजाचं सगळं काम चांगलं होऊ लागलं होतं. ती स्त्री खूप हुशार होती.
राजा जेव्हा कोणत्याही समस्येत अडकायचा तेव्हा तो त्या स्त्रीकडे जायचा आणि आपली समस्या सांगायचा. लगेचच त्या समस्येचं समाधान ती स्त्री करून द्यायची. राजाचे मंत्री राजाची समस्या सोडवू शकत नव्हते, परंतु ती स्त्री सगळ्या समस्यांचं समाधान करायची. सांगायचं तात्पर्य मित्रांनो की ती स्त्री जेव्हापासून राजाच्या राजमहालात येऊन राहू लागली तेव्हापासून राजा खूप सुखी आयुष्य जगू लागला आणि त्याच्या राज्यात सगळं काही चांगलं होऊ लागलं होतं. हळूहळू वेळ जात गेला. एक दिवस राजा मरणाच्या उंबरठ्यावर येतो. जेव्हा राजा मरणाच्या उंबरठ्यावर आला तेव्हा त्याने त्या स्त्रीला बोलावलं आणि प्रजेसमोर म्हटलं, पहा प्रजेच्या लोकांनो, आजपासून माझ्या राज्याचा भार, या राज्याची जबाबदारी मी या स्त्रीला देत आहे. मित्रांनो, राज्याची जबाबदारी देऊन राजा मरण पावतो आणि आता ती स्त्रीच राजा बनते, तिथली राणी बनते. सगळी प्रजा तिला म्हणू लागली, तुम्ही आमच्या राज्याच्या राणी आहात, इथले सर्व तुम्ही आहात आणि तुम्ही आमच्या राज्याचा भार चांगल्या प्रकारे सांभाळा. मित्रांनो, ती स्त्री आता त्या राज्याचा भार सांभाळू लागते. एक दिवस असं होतं की तिने तिच्या मंत्री आणि सभासदांना बोलावून घोषणा केली की जा आणि जेवढे शेजारचे नगर आहेत तिथल्या सर्व लोकांना आमच्या दरबारात बोलावलं जावं. तसंच झालं. सैनिक शेजारच्या नगरात जातात, सगळ्यांना कळवतात की उद्या आमच्या दरबारात सर्व लोकांना येण्याचं आमंत्रण आहे. आमच्या राज्याच्या राणीने तुमच्यासाठी बोलावणं दिलं आहे. मित्रांनो, दुसरा दिवस येतो तर शेजारच्या नगरातले जेवढे लोक होते तिथल्या सर्व स्त्री पुरुष त्या राज्याच्या राणीच्या दरबारात पोहोचतात. तिथे तिचा नवरा देखील होता आणि त्या नवऱ्याचा मित्र देखील गेला होता आणि तो जो शेठ होता तो शेठ देखील तिथं गेला होता आणि तो व्यापारी देखील तिथं पोहोचला होता ज्याने तिला विकलं होतं. मित्रांनो, जेव्हा चारही जणांना त्या स्त्रीने पाहिलं तेव्हा तिने सर्वप्रथम त्याच्या पतीला बोलावलं आणि पतीला विचारलं, तुम्ही मला ओळखलं का? तिचा पती म्हणू लागला, होय, तुम्ही आमच्या या राज्याच्या राणी आहात. मग ती म्हणू लागली, नाही, तुम्ही आमचे पती आहात, मी तुमची पत्नी आहे. तुमच्या मित्राच्या सांगण्यावरून तुम्ही आम्हाला इतकं मारलं की मी मेले असं समजून रात्रीच पळून गेलात आणि तुमच्या मित्राने आमच्यावर जे आरोप लावले ते खरे नाहीत. तुमचा मित्र आम्हावर मोहित झाला होता आणि आमच्यासोबत रात्र घालवण्याचं म्हणत होता आणि जेव्हा मी नकार दिला तेव्हा त्याने म्हटलं की मी तुला संपूर्ण नगरात बदनाम करीन आणि जेव्हा तुम्ही परत आलात तेव्हा सगळा दोष याने माझ्यावरच टाकला. मित्रांनो, या प्रकारे त्या गरीब व्यक्तीला त्याच्या मित्रावर खूपच राग येतो आणि त्याला मारण्यासाठी तो त्याच्या दिशेने धावतो, पण राणी त्याला थांबवते आणि म्हणते, याला शिक्षा होईल, तुम्ही थांबा. मित्रांनो, त्यानंतर त्या स्त्रीने त्या शेठला आणि त्या नोकराला बोलावलं आणि विचारलं, शेठजी, तुमच्या मुलाला कोणी मारलं होतं हे तुम्हाला माहीत आहे का? शेठ म्हणाला, सांगा, कोणी मारलं होतं? उत्तर दिलं, तुमचा नोकर आमच्यासोबत झोपायचं म्हणत होता आणि जेव्हा मी नकार दिला तेव्हा त्याने म्हटलं की मी तुला नगरात बदनाम करीन. त्या रात्री जेव्हा मी तुमच्या मुलाला खाऊ घालत होते तेव्हा हा तलवार घेऊन आला आणि तुमच्या मुलाचा शिरच्छेद केला. मित्रांनो, शेठालाही त्याच्या नोकरावर राग येतो. स्त्री त्याला थांबवते आणि म्हणते की यांना शिक्षा होईल, तुम्ही थांबा, मी शिक्षा देईन. यानंतर जेव्हा ती स्त्री त्या व्यापाऱ्याला बोलावते आणि विचारते, ओळखलं का मला? तो म्हणतो, होय, तुम्ही या राज्याच्या राणी आहात. उत्तर दिलं, नाही, मी तीच स्त्री आहे जिने जेव्हा तुमच्यावर डाकूंनी हल्ला केला होता तेव्हा त्यांच्यापासून तुम्हाला वाचवलं होतं आणि तुम्ही मला वचन दिलं होतं की भाऊ म्हणून माझं रक्षण कराल. पण तुम्ही मला एका मोठ्या व्यापाऱ्याला विकलं कारण तुम्ही 50 सुवर्णमोहरांच्या लोभात अडकला होतात. मित्रांनो, तो व्यापारी तोंड खाली घालून उभा होता, बोलण्यासारखं त्याच्याकडे काहीच नव्हतं. मग मित्रांनो, तो कबूतर त्याच्या पत्नी कबुतरीला म्हणतो, हे प्रिये, ती राज्याची राणी होती. तिने सैनिकांना आदेश दिला आणि म्हणाली, जा, या अपराध्यांना पकडून आजीवन कारागृहात टाकून द्या. मित्रांनो, तसंच झालं. त्या शेठच्या नोकराला, तिच्या पतीच्या मित्राला आणि त्या व्यापाऱ्याला पकडून जेलमध्ये कायमचं टाकलं.
त्यानंतर सगळे आपापल्या घरी परत गेले आणि ती स्त्री राज्याची राणी बनून पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागली. तर मित्रांनो, कबूतर म्हणतो, हे प्रिये, कदाचित तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला या कहाणीच्या माध्यमातून मिळालं असेल. कबूतरी म्हणाली, स्वामी, तुमची कहाणी खूपच छान होती. कहाणीमध्ये मला खूप आनंद आला आणि मला काहीतरी शिकायला मिळालं. पण मला पूर्णपणे समजलं नाही की ते 4 लोक कोण आहेत, ज्यांच्याकडून कधीही मदतीची अपेक्षा ठेवू नये. तेव्हा तो कबूतर म्हणतो, प्रिये, ये मी तुला सांगतो की ते 4 लोक कोण आहेत. मित्रांनो, कबूतर म्हणतो, हे प्रिये, पहिला आहे पतीचा मित्र. पतीच्या मित्रावरही स्त्रीने कधीही विश्वास ठेवू नये. जरी प्रत्येक मित्र एकसारखे नसले तरी जे चांगले असतात त्यांची संख्या खूपच कमी असते आणि जे वाईट असतात त्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे पतीच्या मित्रावर कधीही चुकूनही विश्वास ठेवू नये. कधीही तुमच्यासोबत तो मित्र धोका करू शकतो आणि तुमच्या धर्माला भ्रष्ट करू शकतो. कबूतर म्हणतो, दुसरा आहे कानांचा कच्चा. जो माणूस कानांचा कच्चा आहे त्याच्याकडूनही कधी मदत मागू नये. तो शेठ कानांचा कच्चा होता. नोकराने जे सांगितलं तेच शेठने मान्य केलं. तिथे दोष त्या स्त्रीचा नव्हता. त्यामुळे हे प्रिये, चुकूनही जो कानांचा कच्चा माणूस असेल त्याच्याकडून मदत मागू नये, कारण तोही तुमची मदत करण्याऐवजी तुमच्यासोबत धोका करू शकतो. तिसरा आहे विश्वासघाती. अविश्वसनीय माणूस. जो माणूस विश्वासघाती असेल, जो माणूस अविश्वसनीय असेल, त्याच्यावरही चुकून विश्वास ठेवू नये, कारण त्या व्यापाऱ्याने विश्वासघात केला. जे वचन दिलं ते त्याने निभावलं नाही. त्यामुळे जो विश्वासाचा पात्र नाही, जो विश्वासघाती आहे, त्याच्याकडूनही चुकून मदत मागू नये, कारण जर त्याने मदत केली तर तोही कधी ना कधी तुमच्यासोबत विश्वासघात करेल. कबूतर म्हणतो, हे प्रिये, आणि चौथा माणूस आहे लोभी आणि लालची. लोभी लालची माणसाकडूनही मदतीची अपेक्षा करू नये, कारण तो व्यापारी लोभात फसला, लालचात फसला आणि त्याने तिचं रक्षण करण्याऐवजी तिला विकलं. म्हणून हे प्रिये, जो माणूस लोभी आहे, लालची आहे, अशा माणसाकडून कधीही मदत मागू नका. हे प्रिये, हेच 4 लोक आहेत जे आम्ही या कहाणीच्या माध्यमातून तुला सांगितले. मित्रांनो, प्रश्नाचं योग्य उत्तर मिळाल्यावर ती कबूतरी खूपच आनंदित झाली. तर मित्रांनो, ही कथा केवळ स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषांसाठी सुद्धा लागू पडते. आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.